एवढा आनंद होत आहे की आमचा कृष्णा, त्याला आम्ही सगळे गावकरी त्याला लोबा मानतो आणि त्यानं आज 10वीची परीक्षा पास झाली आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे एवढ्या कष्टातून त्याला शिक्षण दिलंय की आज त्याचे वडील मला कळतं जसं म्हणजे आज माझं वय जवळपास 40 वर्षापासून त्यांनी आपल्या नवीन थर्मल पासून काम करून मोलमजुरी करून कुणाचे शेण काढणे असेल, कुणाच्या गडी राहणं असेल, अशा प्रकारचे कामं करून त्याला आज शिकवलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि त्यांनी वडिलांनी ज्यावेळेस ते 10वीला फेल झाला त्यावेळेस त्यांनी अजिबात मागं न हटता 11 वेळेस परीक्षा दिली तरी त्यांनी हे केलं नाही, मागं हटले नाहीत. तरी सुद्धा त्यांनी त्याची फीस भरून त्याला आज 10वीला ते पास झालेला आहे. आणि त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांना एवढा आनंद होत आहे आणि त्याच्यामुळं गावकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आज त्याचा भव्यदिव्य सत्कार करून मिरवणूक काढून गावामध्ये असे चांगल्या प्रकारचा गावकऱ्याला आनंद झाला आहे. आणि त्याच्याबरोबरच आज त्यांच्या या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या घराची परिस्थिती पाहिली तर कशा पद्धतीची आहे हे सगळ्यांना आज दिसत आहे. त्याच्यामुळं माझं एक गावकऱ्याचा प्रतिनिधी या नात्यानं माझं असं सर्व राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रात असे सर्व पुढाऱ्यांना एक विनंती आहे की आता त्याच्या पुढील भावी आयुष्याच्या शिक्षणासाठी त्याला काहीतरी कुठून तरी थोडीफार तरी शासनाची असेल किंवा सामाजिक राजकीय कुठल्या तरी क्षेत्रातून मदत होणं आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. सांगेल साहेब, माझ्या कष्टानं मी पास केला, फी भरली 11 वर्षे, 11 वर्षात पास झाला. विषय गेलेले होते त्याच्या हिमतीनं ते विषय काढले. शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची वेळ आहे, पर्याय आता ह्याच्या मोहरी काही नाही, माझे विषय निघत नाहीत. वाघा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठीमाग आहे आणि शेवटला गाववाले पाठीमाग आहेत, माझे भाऊ पाठीमाग आहेत, बंधू पाठीमाग. मी नको म्हणलं होतं, माझा चुलता वारलाय म्हणलं हे नग माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे. आता काल तो पास झालेला आहे, हो, त्याला आता पुढे काय करायचं? मला शिक्षण शिकवायचंय पुढचं. त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल, मी शिकविणार आहे. त्याला काय बनवायचं? आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं तर मी पुढचा खिटीला आणि मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो, गुकाडीत आलो, लोकांचे धंदे करीत आलो, लोकांची खडी भरली, पोट भरले. मी आता बी धंदा तेच करतोय. मला आज सुट्टी मंगळवारची. तुमचं किती झालं शिक्षण? माझं काहीच नाही शिक्षण. किती दिवसानंतर पास झाला? हे 11व्या वर्षी पास झालाय. 5 वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो. मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही. माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनीनं भाकर खाल्ली नाही, शिळी भाकर खाल्ली, कुटके खाऊन आम्ही त्याचं शिक्षण पार पाडलं. एका मुलीचं लग्न केलं, कर्ज फिरीतच राहिला. माझा मुलगा पास झाला, नातू झाला, मुलीला माझा आनंद झाला. मला गाववाले पाठीमागे मी अनेक बी शिक्षण माझ्या एका डोळ्याचा पर्यंत जाऊस तर मी शिकले. गावकऱ्यांचे होते त्याचा सत्कार करायला येतं, त्याची मिरवणूक काढण्यात येतं. हो ना, कसं वाटतंय? मला चांगला आनंद वाटतंय. त्याचा सत्कार करला की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार काढला असा माझा आनंद झाला. मोडला नाही संसार, मोडला नाही कणा, फक्त पाठीवर तुम्ही हात ठेवून लढ म्हणा, या म्हणीप्रमाणे त्याचे वडील कोणत्याच गोष्टीसाठी कधीच कमी पडलेले नाहीत. असेच वडील प्रत्येकाच्या आयुष्यात या मुलाला मिळाले, तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात मिळाव व आपण कुठेतरी वडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी पुढील त्याला भावी आयुष्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानं 11 वेळेस परीक्षा देऊन आज तो 10वी उत्तीर्ण झालाय आणि म्हणून त्याच्या वडिलांना हा खरंच मनस्वी आनंद आहे. कृष्णा हा दिसायला भोळा आहे, वडील त्याचे कष्ट करणार आहेत, काम करणार आहेत. अतिशय गरीब परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये जवळपास थोडं अभ्यासाची मानसिकता नसली तरी अभ्यासाची मानसिकता नसण्याचं कारण एकच की घरची गरिबी आणि त्याच्यामुळं इकडं तिकडं आई वडिलांना आपलं शेतात काम हे करत राहण्यामध्ये असं करत करत जवळपास 11 परीक्षा तो नापास झाला आणि आता 11व्या वेळेस पुन्हा तो या ठिकाणी 10वी उत्तीर्ण झाला. म्हणून त्याच्या वडिलांना जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत. आणि या आनंदाचा भार म्हणून आमच्या गावातील संपूर्ण ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी त्याचा हा छोट्या ठिकाणी सत्कार केला आणि भविष्यामध्ये त्याला ते आनंद जो आहे की पास होणं, प्रत्येकालाच आनंद पास होण्याचा असतो, तो आनंद त्यालाही झालेला आहे, तो भोळा जरी असला तरी. आणि खऱ्या अर्थानं तो फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडं कमकुवत जरी असला तरी बाकी त्याला काम करण्याचं हे चांगलं ज्ञान आहे. म्हणून तो पास झाला. त्यामुळे गावकरी मंडळीनं त्याचं या ठिकाणी स्वागत केलंय. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या या TV9 मराठी या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधीला, सर्व नेते मंडळाला विनंती आहे की आता हे अतिशय गरीब घरचे कुटुंब आहे आणि खरा विचार जर आपण केला
तर ह्यांना बरोबर राहायला घर सुद्धा नाही. घर हे चौकोन कुडाचं आहे. आणि अशा घरामध्ये एखादा हुशार जरी विद्यार्थी जरी असला तरी त्याला अभ्यास करणं म्हणजे ही तारावरची कसरत आहे. पावसाळ्याचं घरात कुठून आता बऱ्याच ठिकाणी पत्र पडलेले आहेत, हे कसं तरी वेडवाकडं उभा केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शिकणं फार कठीणीची गोष्ट आहे. तरी पण कष्ट करणाऱ्या बापानं एवढं मेहनत करून एवढं या ठिकाणी तळमळीमधून त्याला शिकवलं आणि पास होण्याचा आनंद त्यांना मनस्वी. पण म्हणून अशा आज हे कृष्णाचं जे कुटुंब आहे त्याचे वडील आम्हाला जसं कळतंय तसं हे मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात, कुणाच्या इथे सालान राहिलेत. म्हणून एकच विनंती आहे, आता हे गरीब आहेत, अशा 11 वेळेस फीस भरणं काही सोपी गोष्ट आहे का? एकदा फीस भरायला जर शाळेत गेलो आपण तर ते वडिलाला फीस मागायला गेलो आणि तिथं जर आपले वडील कष्ट करणारे असले तर ते वडील किती वेळा फीस भरायचं असं बोलतात. परंतु खरं आपलं कष्ट आपल्या पोरासाठी खर्च करणारा बापाचं या ठिकाणी TV9च्या माध्यमातून आपणही कौतुक केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सगळ्यांनी मला वाटतं हे व्हिडिओ पाहून नाही अशा गरीब परिस्थितीमध्ये मात करून या पोरानं 10वी पास झालेला आहे. म्हणून सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातून अशा गरीब कुटुंबांना मदत व्हावी एवढीच आपल्या या ठिकाणी TV9 आणि आमच्या कृष्णा रुबा या नावानं लहानपणी ठेवलेल्या नावानं त्याला मनपूर्वक शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.